नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे ज्यांचा प्रवास गावाच्या उपसरपंचापासून थेट खासदार असा झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या जागी लढून अनेक संकटावर मात करून, अर्थात पत्नीच्या जागी म्हणजे सुरुवातीला त्यांच्या पत्नीनं उमेदवारी अर्ज भरलेला होता काँग्रेस पक्षाकडनं, परंतु काही कारणामुळे त्यांचा अर्ज रद्द झाला आणि ज्यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेला होता ते त्यांचे पती यांना ती उमेदवारी, अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ त्यांनी 10 ते 15 दिवसात पिंजून काढला आणि रामटेकचा गड खेचून आणला. असा रामटेकचा गड खेचून आणणारे खासदार श्यामकुमार बर्वे आज आपल्या सोबत आहे. उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून तर म्हणजे तो अर्ज दाखल करण्यापासून अगदी निकाल लागेपर्यंत संपूर्ण प्रवासच त्यांचा संकटांनी भरलेला होता. अनेक घडामोडी या काळात झाल्या. त्यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आणि हे सगळं झाल्यानंतरही त्यांच्या पत्नी ज्यांचा अर्ज बाद झाला होता त्या रश्मी बर्वे यांनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि तब्बल 77,000 मताधिक्यानं ते खासदार म्हणून निवडून आले. आज तेच श्यामकुमार बर्वे आपल्यासोबत इथे आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या या सर्व घडामोडींवर, त्यांच्या या प्रवासावर आपण आज इथे गप्पा मारणार आहोत आणि या गप्पांच्या माध्यमातून खासदार श्यामकुमार बर्वे यांचा प्रवास पुढचा 5 वर्षाचा कसा राहील हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये मी आपलं पुन्हा एक वेळ स्वागत करतो. सर्वप्रथम आपलं अभिनंदन की अतिशय चांगल्या मताधिक्यानं रामटेकचा गड अगदी शिवसेनेच्या ताब्यातून तुम्ही तो विजय खेचून आणला आणि काँग्रेसचा झेंडा या गडावर रोवला. सर्वप्रथम मी जो सुरुवातीला आपला प्रवास सांगितला, गावचे उपसरपंच ते खासदार, तर हा प्रवास आपल्या तोंडून आम्हाला किंवा आमच्या सबस्क्रायबर लोकांना ऐकायला आवडेल. नक्कीच. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की उपसरपंच ते थेट खासदार हा जो प्रवास आहे, माझ्या 2007 मध्ये मी प्रथमदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि तिथं 2007 मध्ये निवडून आलो. त्याच काळामध्ये 2009 मध्ये मी बाजार समितीचे संचालक पार्श्वनी बाजार समितीमध्ये निवडून आलो. तो पण पद एक माझ्याकडे मिळाला आणि सतत ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत होती माझी कांद्री, ते हातात आपल्या राहिली तब्बल 15 वर्षापासून त्या माझ्याकडे आहे आणि त्या गावचा प्रेम, त्या टीमचं, त्या परिसरात आमच्याकडे भरपूर ग्रामपंचायती आहे. पण रोस्टरमुळे मी सरपंच बनता आला नाही किंवा जिल्हा परिषद सदस्य बनायच्या वेळेस पण माझ्या रोस्टर नाही आला. रश्मी बर्वे यांच्या रोस्टर आल्यामुळे त्या पण अध्यक्ष बनल्या आणि त्याच्यानंतर रश्मी बर्वे यांनाच आम्ही फोकस केलेलं होतं लोकसभेकरिता. आम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, माननीय सुनील बाबू केदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रश्मींनाच उमेदवारी जाहीर झाली. 6 महिन्या अगोदरच आमच्या सर्व नेत्यांनी सर्वांना सांगितलं होतं की आमची उमेदवार ही रश्मी बर्वे आहे आणि त्याचप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी जाहीर पण केली. पण विरोधकांच्या कट लक्षात घेता आमचे नेते माननीय सुनील बाबू केदार यांनी ए प्लान सोबतच बी प्लान पण ठेवला. तो पार्ट म्हणजे मी बी प्लान म्हणजे ए प्लान आमच्या रश्मी सोबतच होता. त्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी जे कारकीर्द त्यांची खूप छान राहिली 2.5 वर्ष, त्याच्याच एक बक्षीस म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि कुठंतरी भीतीपोटी विरोधी पक्षांनी त्यांच्या नामांकन कशा प्रकारे रद्द केलं ते आपल्याला माहितीच आहे. कशा दबाव तंत्र वापरला, कसा सत्ता एका 7 दिवसामध्ये त्यांच्या नामांकन रद्द होतो, जो की त्यांना अधिकारच नाही आहे. हायकोर्टाच्या रिव्ह्यू न घेता त्यांना कुठलीही व्हॅलिडिटीला ओपन सुद्धा करता येत नाही केसला, तरी त्यांनी ते सर्व दबाव तंत्र वापरून प्रशासनाचा गैरफायदा उचलून त्यांनी ते सर्व केलं. आज पण बी प्लान म्हणून मी आलो. त्यांना असं वाटलं नव्हतं कुठेही की रश्मी बर्वेच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार जर झाला तर एवढी फाईट देईल. त्याच्या मागच्या कारण आहे की 4 वर्षामध्ये ज्याप्रमाणे
मान्य सुनील बाबू केदार यांनी रश्मी बर्वे असो किंवा आमच्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अन्य पदाधिकारी आहे, पंचायत समितीचे पदाधिकारी आहे, बाजार समितीचे पदाधिकारी, खरेदी विक्रीचे पदाधिकारी आहे, हा जो संघटनेला 4 वर्षामध्ये उभं केला त्या संघटनाचा विजय आहे हा. ज्याप्रमाणे सुनील बाबूंनी आपल्या अंगावर घेतलेला आहे. रश्मी बर्वे हे आमचे स्टार प्रचारक होते. उमेदवार म्हणून माझा एक रोल होता की 6 विधानसभा फिरायच्या मला, परंतु वेगवेगळ्या विधानसभेमध्ये सर्वांना वेगवेगळी जबाबदारी, वेगवेगळ्या जिल्हा सर्कलमध्ये, नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींवर जबाबदारी होती की तू उमेदवार आहे, तुझी जबाबदारी इथं तुमची ही आहे. तर ही जी पद्धत साहेबांनी वापरली ते खरंच खूप वेगळी होती. आणि 4 वर्षामध्ये रश्मी बर्वेंनी पण जे काम केलं त्याचा पण मला खूप फायदा झालेला आहे. आणि कुठंतरी ज्या महिलांवर अन्याय झाला हा एक मेसेज विदर्भात गेला. म्हणून आपल्याला विदर्भात बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची नेस्तनाबूत झालेली आहे. फक्त 3 सीटा त्यांच्या आल्या. आणि इथं आमची 1 सीट होती विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 1 होती, आम्ही 14वर आलो. बरोबर. तर हा एक लोकांनी महिलेचे एक ज्या प्रकारे एका महिलेच्या नामांकनाने रद्द केला त्याच्या बदलाही म्हणू शकता. आणि 4 वर्षामध्ये जे इलेक्शन सुनील बाबू केदार यांनी आपल्या अंगावर घेतले, मग तो अभिजित वंजारीचे असो, सुधाकर अडबैलेजीचे असो, आणि ही माझी लोकसभा बघा, आपल्याला रिझल्ट हे आमच्या बाजूने काँग्रेस पक्षाच्या बाजूनेच मिळालेले आहे. बरोबर. आपण आता या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना किंवा हा प्रवास सांगताना एक सांगितलं की तुमची उमेदवारी म्हणजे एक बी प्लॅन होता. जी. म्हणजे तुम्हाला ही कुणकुण अगोदरपासून लागली होती का की रश्मिताई बर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काहीतरी अडथळे येतील, कोणीतरी ती उमेदवारी रद्द करण्यासाठी काहीतरी प्लॅन करतो? बरोबर आहे. तर म्हणून तुम्ही तो अर्ज भरला काउंटर चेक म्हणून? किंवा कसं आहे, जेव्हा कोणी पदाचा दुरुपयोग करत आहे, जसं माहिती कमिशनर, माहिती आयुक्त जे आहे नागपूरचे, त्यांनी जसं आपल्या पदाचा दुरुपयोग सुरू केला की त्यांना फक्त कोणी माहिती अधिकार माहिती मागितली, जर त्यांनी दिली नाही त्याला दंड ठोठावायचे अधिकार आहे. पण परस्पर इन्क्वायरी, पोलिसाच्या हाताने इन्क्वायरी जेव्हा त्यांनी सुरू केली आणि ते काही न मिळता त्यांनी मग आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात, हायकोर्टामध्ये गेलो. तिथे त्यांनी मग माफी मागून ते केस परत घेतली, स्टे काढण्यात आला तिथून. तेव्हा आमच्या लक्षात आलं का यांनी स्टे जे केसवर प्रोसिडिंगवर जे स्टे होता ते हटवलं. तर कुठंतरी यांच्या मनात दुसरं काहीतरी प्लॅन आहे, म्हणून आम्ही एक बी प्लॅन म्हणून आपल्या तयार ठेवलेला होता. आणि तो आमच्या लक्षात आला होता की ज्याप्रमाणे RSS आणि BJPच्या सर्वेमध्ये रश्मी बर्वे यांना 2-2.5 लाखाची लीड दाखवत आहे, त्यांना कुठेतरी भीती वाटली होती रश्मी बर्वे यांच्या नावांची. सुनील बाबू केदारांची ही उमेदवार आहे, यांच्या काम आहे, यांची ओळख आहे जिल्ह्यामध्ये सर्व, तर 2.5-3 लाखाची यांची जो फरक येणार आहे तो फरक कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून रश्मी बर्वे हे उमेदवार नको, म्हणून हे कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. हे आमच्या सुनील बाबू केदार आणि बाकी जे आमचे नेते मंडळी, राजेंद्र मुळक जिल्हाध्यक्ष, या सर्वांनी कुठेतरी यांना भास झालेला होता का हे कोणत्याही लेवलवर जाऊ शकतात. म्हणून एक बी प्लॅन आपला रेडी असायला पाहिजे, म्हणून आम्ही 8 दिवस अगोदर बी प्लॅन रेडी ठेवलेला होता आमच्याला. अच्छा. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणजे रश्मिताईंची उमेदवारी रद्द झाली, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, कदाचित ते तुमच्या ध्यानीमनी नसेल आणि अचानक तुम्हाला खासदारकीचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं, तेव्हा असं आपल्या मनात असा काहीतरी तो विचार आला असेल की हे आता 6 मतदारसंघ कसे पिंजून काढायचे, आपण निवडून येणार की नाही, एक कुठेतरी तर काहीतरी घालमेल झाली असेल? नाही, ते कुठं एकही दिवस किंवा फक्त आम्ही 28 तारखेला खूप आमच्यामध्ये नाराजी होती, कारण की आम्हाला उमेदवार रश्मी बर्वे ही पाहिजे होती. कारण की 4 वर्ष त्यांनी सतत दिवस रात्र काम केलं होतं. कोरोना काळ असो, महिला मेळावे असो किंवा जेंडर प्रशिक्षण असो, आमचे JJM मध्ये जलजीवन मिशनमध्ये ज्या प्रकारे त्यांनी काम केलं, प्रत्येक गावाला योजना मिळवून दिली, हे सर्व कामं बघताना त्यांना ज्या पक्षाने उमेदवार दिली, केदार साहेबांनी त्यांना समर्थन दिलं. 2-3 महिन्या अगोदर आमच्या सर्व लोकांना माहित होतं की रश्मी बर्वे उमेदवार आहे. त्यांची मेहनत बघितलं आम्हाला वाईट वाटलं की त्यांना आम्हाला खासदार बनवून बघायचं होतं, पण वेळेवर मी झालो. पण असं कुठेही जिंकायच्या विषयावर आम्हाला कुठेच भीती नव्हती, कारण की आमचं सर्व संघटन जे सुनील बाबू केदारांचे जे मार्गदर्शनामध्ये हा जिल्हा ग्रामीण भागामध्ये जे आम्ही काम करतो सर्वच लोक, त्याला सर्वांना माहित होतं तिथं उमेदवार हा रश्मी बर्वे किंवा बबलू बर्वे. आमच्यामध्ये त्यावेळेस एक नारा चालला होता, भाभी नाही तो भैया सही. अच्छा. तर असं कुठेच वाटलं नाही. आणि आम्ही 4 दिवसात जेव्हा नामांकन रद्द झाली, विड्रॉलची प्रोसेस संपली आणि जेव्हा आम्ही उमरेड पासून सुरुवात केली, उमरेडला आम्ही कार्यालयाचे ओपनिंग केलं, त्या ओपनिंग मध्येच आम्हाला वाटतं की 200-400-500 लोकांचे कार्यक्रम घ्यायचे, पण तिथंच आम्हाला 5000 लोक तिथं जुळले.
त्या पहिल्याच मिटिंगला, जेव्हा की तिथं व्यवस्थापन नव्हती, आम्ही 500 लोकांची व्यवस्था केली आणि तिथं 5000 लोक आले, तेव्हाच लोकांचे स्फूर्त आमचे संघटन मजबूत आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि कुठेही असं वाटलं नाही का उमेदवार बदलल्यामुळे आम्हाला कुठेतरी हार पत्करावा लागेल, हा विषय कुठे आम्हाला लक्षातच नाही आला. म्हणजे एकंदरच रश्मिताई जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या त्यांचा जो कार्यकाळ होता किंवा त्यांच्या काळात झालेली जी कामे होती ती या निवडणुकीत आपल्याला उपयोगात आली असं म्हणायला नक्की, बिलकुल. कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की 4 वर्षामध्ये जे आमची 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सरकार होती, त्यावेळेस जिल्ह्याचे जे मंत्री होते आमचे, महाराष्ट्र राज्याचे माननीय सुनीलबाबू केदार साहेब, त्यांच्या माध्यमातून आम्ही जे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या, जसं पशुधन, सर्व कोंबडी असो, गाई म्हशी असो किंवा शेळी असो, ह्या ज्या आम्ही योजना राबवल्या, ज्या लोकांनी बघितलेल्या आहे कशा प्रकारे योजना यांनी राबवलेल्या आहे. आणि ते शेतकऱ्यांसाठी, महिला बचत गटाने यांनी खूप मोठा मेळावा घेतला. आपण सर्व कव्हरेज दिलाच होतं त्यावेळेस. 25-30 हजार महिलांना तिथं गोळा करून त्यांना प्रशिक्षण देणे. आम्ही सुनंदाताई पवार यांना मार्गदर्शनासाठी बोलवलं, कारण की त्या बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत गटांना मदत करतात. तर हे सर्व योजना जे आम्ही केलेल्या आणि जे काम केलेलं आहे त्या कामावर आम्हाला मतदान मिळणार हे आम्हाला कुठेतरी आश्वस्त होतो. आणि रश्मी बर्वे उमेदवार राहणार आहे म्हणून कुठेतरी मी पण जिल्ह्यात फिरतच होतो आणि त्या याच्यामध्ये यंत्रणेमध्ये मी पण एक घटक म्हणून काम करत होतो. इनडायरेक्टली तुमचा संपर्क झालेला. हा संपर्क होताच, फक्त असं होतं की रश्मीला करायचं ऐवजी श्यामकुमार बर्वे एवढंच झालं. बरं, आता एक चांगला प्रवास इथपर्यंतचा झालेला आहे आणि आता आपण खासदार म्हणून या रामटेक म्हणजे नागपूर ग्रामीण म्हणता येईल किंवा रामटेक लोकसभा मतदारसंघाला लाभले आहात. तर आता पुढचं आपलं विजन काय? म्हणजे ग्रामीण भागातले अनेक विकास कामे ठप्प आहेत, तर निधी खेचून आणण्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार आहे किंवा एकंदरच मतदारसंघाच्या विकासासाठी आपले काय प्रयत्न राहणार आहेत? नक्कीच, ही माझा जो मतदारसंघ आहे हा खनिज संपदेने भरलेला आहे. इथं पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे, फॉरेस्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे, पॉवर प्लांट्स आहे, उद्योग इथं खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहे, पण ते बंद पडलेले आहे. त्यांना मला थोडंसं ते बघायचे आहे की कशा प्रकारे बंद झालेले आहे, काय कारण आहे त्याच्यावर, त्यांचे कारण शोधून त्यांना आपल्याला कसं चालना करता येईल का, त्यांच्यासोबत संपर्क साधून की त्यांची अडचणी काय आहे, त्या सर्व अडचणी सोडून त्यांना रोजगारी हा विषय सर्वात मोठा आहे. एक पाण्याचा प्रश्न आहे, नदी ज्याप्रमाणे दूषित होत आहे, आमच्या ग्रामीण भागातली कनान नदी आहे त्या ज्याप्रमाणे दूषित होत आहेत त्याला कसं शुद्ध करता येईल. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची जी 2015 मध्ये त्यांनी जे अध्यादेश काढलेला आहे त्यामुळे कंपनी असो किंवा कारखाने असो किंवा गावांचे जे गटारी डायरेक्ट आपल्याला नदीमध्ये सोडता येतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई करता येत नाही. तो जो प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे, जेणेकरून पाणी सुद्धा लोकांना मिळायला पाहिजे आणि रोजगार हा मुख्य विषय आहे माझ्यावर. तुम्ही रोजगाराचा प्रश्न म्हणजे रोजगाराचा मुद्दा काढला, त्याच्यावरून एक प्रश्न माझा असा आहे की नागपूर ग्रामीण म्हणजे आपला रामटेक लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर महानगर हद्दीच्या बाहेरचा सगळा जो भाग आहे तो म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघात बुटीबोरी, हिंगणावाडी हा भाग इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि दुसऱ्या बाजूने उमरेड करांडला असो, रामटेक असो, पेंच असो, आपलं तोतलाडो हा सगळा परिसर जो आहे तो अगदी वनराईने समृद्ध आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर प्रचंड वाव या भागात आहे. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने पाहिजे तसं या मतदारसंघाकडे कोणी लक्ष दिलंच नाही. तर या संदर्भात काही आपला प्लान आहे का ज्याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा शक्य आहे? नक्कीच, ज्याप्रमाणे आपण पर्यटनाच्या विषयावर बोलले आपण, तर आम्ही आता मी निवडणूक लढल्यानंतर जिंकून आला लगेच 15-20 दिवसामध्ये मोगर कसा हा सफारी गेट सुरू केलेला आहे. त्याच्या उद्घाटन पण माझ्या हस्ते आणि स्थानिक आमदार यांच्या हस्ते आम्ही घेतलेला आहे. आणि तो गेट असा आहे का तिथं 100% सायडिंग होते. अच्छा, 100% सायडिंग असल्यामुळे तिथं पर्यटनाला जास्त चाल मिळेल. आणि जेव्हा माहिती पडते ना इथं जसं ताडोबा आहे 100% सायडिंग होते असं गृहीत धरले जाते, त्याचप्रमाणे मोगर कसा गेट हा ओपन केल्यामुळे तिथं पर्यटकांची गर्दी होणार आहे आणि तिथल्या स्थानिक लोकांना तिथला रोजगार मिळणार आहे. बरोबर. आपण थोडं राजकारणाकडे येऊया. आता लोकसभा आटोपली आणि पुढच्या 3 ते 4 महिन्यात विधानसभेचे वारे वाहूच लागलेले आहे, परंतु आचारसंहिता 1-2-3 महिन्यात आचारसंहिता लागेल आणि सगळं आता सध्या महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष एकत्रित आहेत. तर या रामटेक लोकसभा मतदारसंघात जे काही 6 मतदारसंघ आहे या सगळ्या मतदारसंघात एक तर 3 पक्षांच्या नेत्यांची मतं सांभाळणं
किंवा सगळ्यांना सांभाळणं, त्याच्यात जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे तो कदाचित वरिष्ठांकडे असेल सगळं, पण त्याच्यात तुमचं मत सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. आणि काँग्रेसमध्ये जे काही म्हणजे वरवर जरी दिसत नसेल तरी कुठेतरी इंटरनल क्लॅशेस कदाचित असतील असं मी गृहीत धरतो. तर हे सगळे सांभाळताना म्हणजे तुम्ही पक्ष संघटनेचा एक भाग म्हणून तुमची सुद्धा सरघस होणार आहे. तर ही सगळ्यांची मोठ आपण कशी बांधणार आहात? आपण बघितलं असेल, ज्या वेळेस मी लोकसभेच्या उमेदवार म्हणून प्रचाराला निघालो त्यावेळेस तिन्ही पक्ष आणि आमचे इंडिया गठबंधनमधले सर्व घटक दल हे माझ्यासोबत एक मताने, आणि जेवढी मेहनत मी घेतली असेल तेवढेच घटक पक्षांनी पण मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे आमचे ठीक आहे, जागा वाटपापर्यंत विषय होता आमच्यावाला की शिवसेना जाते की काँग्रेसला जाते, ते आमचे मोठे नेते लोक ते लढाई लढत होते. परंतु ज्यावेळेस उमेदवारी आमची जाहीर झाली त्याच्यानंतर आम्हाला कुठंच हेवेदावे नाही, कुठे मान सन्मान नाही, काही बघितलं नाही. सर्वांनी एक मनानं बस आपल्या आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचा आहे, हाच ध्येय आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण आमचा विषय हाच राहणार आहे. निवडणुकीच्या पूर्वी जे जागा वाटपाबद्दल विषय आहे ते मुंबई दिल्लीला चालेल, तो एकदा आटोपला की जो उमेदवार जेव्हा ज्या कोणाही घटक दलाला तिकीट गेली तर आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच इथे उमेदवाराचं काम करणार आहे. आणि ते एक मतानेच करणार आहे आणि एकतेनेच केलेलं आहे. ज्याप्रमाणे लोकसभेचा रिझल्ट आलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला विधानसभेचे 6-0 हा रिझल्ट आणायचा आहे. ह्या सर्व पक्षांच्या आणि सर्व नेत्यांसोबत माझी चर्चा पण झालेली आहे. आणि मी जिथं जातो तिथं हेच म्हणतो, तिकीट हा नेत्यांवर सोडून द्या, पण उमेदवार जाहीर झाल्यावर आपल्याला एक जसं आपण लोकसभेत काम केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच याच्याने आपल्याला विधानसभेमध्ये पण काम करायचं. निश्चितच लोकसभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं ते म्हणजे सर्व लोकसभा मतदारसंघातल्या नागपूर मतदारसंघ असो की रामटेक मतदारसंघ असो किंवा विदर्भातला कुठलाही मतदारसंघ असो, ती एकी सगळ्या मतदारांना पाहायला मिळाली, याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु तरीही ही लोकसभा निवडणूक म्हणजे शेवटी मोठं सगळं हे राहतं, त्याच्यात उमेदवार शेवटी एकच निवडायचा असतो. आता याच्यात 6 मतदारसंघात तुमचा रामटेक लोकसभा मतदारसंघ विभागलेला आहे आणि त्याच्यात नक्कीच काय म्हणतात त्याला पक्षांतर्गत लाथाड्या ज्या म्हणतो त्या होणारच आहे. म्हणजे आता रामटेक मतदारसंघावर शिवसेनाही दावा करणार आहे आणि काँग्रेसही दावा करणार आहे. काटोल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी दावा करणार आहे आणि काँग्रेसही दावा करणार आहे. हिंगणा मतदारसंघाची ती स्थिती आहे किंवा उमरेड मतदारसंघाची ती स्थिती आहे. तर ह्या सगळ्या जेव्हा म्हणजे याच्यात उमेदवार एक आणि त्या तिकिटावर लढणारे 10 किंवा 15 लोक असतील तर हे करताना काय सर्कस होऊ शकते, तर ती कशी सांभाळणार आपण? ते आता मी सांगितलं, तिकीटसाठी सर्कस होतेच, लोकसभेसाठी सर्कस झाली. वेगवेगळे उमेदवार तिकीट मागत होते, वेगवेगळ्या घटक दलाचे नेते तिकीट याकरता मुंबई दिल्लीला पण गेले. परंतु कुठे ना कुठे एक मत तर हा आहे का आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. हा सर्वांच्या डोक्यात फिक्स झालेला आहे, कारण की त्याची ताकद आणि त्याचा रिझल्ट आपण बघितलेला आहे लोकसभेमध्ये. बरोबर. आणि जो मान मिळतो निवडून आल्यानंतर, आज 6 विधानसभामध्ये आम्ही प्लस आहे, 6 विधानसभा हे 40 वर्षानंतर आलो. तर हे सर्व टीम वर्क आहे. आणि सुनील केदार साहेबांना तेवढं सर्व कला येते बरोबर की सर्वांना कसं सोबत ठेवायचं, कोणाच्या मान कुठं ठेवायचं, कोणता मतदारसंघ कुणाला सोडायचं आणि सर्व सर्वेनुसारच आणि कोण निवडून येणार आहे याला तिकीट देणार आहे आम्ही. आणि आमचंही समर्थन तसं राहणार की जिथं जो पक्ष निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराला तिकीट द्यायची. मग तिथं काही हेवे दावे करायची नाही का, नाही बाबा हा माझ्या मतदारसंघ आहे तो त्याच्या होता मग आम्ही कसं करणार, हे नाही. निवडून येणाऱ्याला त्याच्या पाठीमागे आम्ही महाविकास आघाडी उभी करायची, हा सर्व नेत्यांच्या आमच्या मत झालेला आहे. बरं, आपल्या विजयातला बराच मोठा वाटा म्हणजे जवळपास 90-95% वाटा हा ताईंनी उचललेला आहे किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कार्यकाळातल्या कामामुळेच हा माझा विजय झालेला आहे. एक पुढचा प्रश्न आता जे म्हणजे मी रश्मीताईंना करतो आहे महिला म्हणून, की आता राज्य सरकारने जी काही लाडकी बहीण योजना आणलेली आहे, म्हणजे काँग्रेसनी केंद्रीय स्तरावर राहुल गांधीजींनी फार चांगल्या योजना महिलांसाठी दिलेल्या होत्या. कदाचित त्या तुलनेत ही योजना फारशी तशी म्हणावी तशी इम्प्रेसिव्ह नाही आहे, पण तरी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर जो काही महिलांची गर्दी फॉर्म भरण्यासाठी उसळून येत आहे, 1500 रुपये महिन्याचे का असेना, परंतु ते घेण्यासाठी सुद्धा जी झुंबड उठलेली आहे त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत
होईल का? म्हणजे काँग्रेसला त्याचा फटका बसेल का किंवा महाविकास आघाडीला त्याचा फटका बसेल का? जी महाराष्ट्रामध्ये लाडली बहीण योजना मुख्यमंत्री ही जी या विधानसभेच्या तोंडावर शासनाने लागू केलेली आहे, महिला आमच्या ग्रामीण भागाच्या महिलांना यामध्ये बऱ्यापैकी आनंद होत आहे आणि जिथे बघाल तिथे आपण गर्दी त्यांची वर्दळ ही बघत आहे. पण याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार असं मला अजिबात वाटत नाही. कारण यापूर्वी जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी केंद्र सरकारने आणि माननीय पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचा खूप मोठा विषय आणि खूप मोठा प्रोपगंडा असा केला की नाही अयोध्यामध्ये राम मंदिर आहे, तर या राम मंदिराचा विषय इतका मोठा घेतला की अक्षरशः लोकसभा 2024 ही त्यांना राम मंदिराच्या विषयावर काढायची होती. पण मुळात असं झालेलं नाही. अयोध्येमध्येच त्यांचे तिथे पराभव झाला. तसंच इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं त्यांनी कॉम्पॅरिझन केलेलं, पण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये बराच अंतर आहे. आणि विधानसभेच्या तोंडावर आपण जर अशा योजना काढत असाल, महिला म्हणून या योजनेचा लाभ आपण घ्यावा. कारण 1500 रुपये का होईना तुमच्या खात्यामध्ये येत आहे, किती इन्स्टॉलमेंट जातात, आता विधानसभेच्या तोंडावर आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट मिळतात याचा सुद्धा विचार करावा लागेल. पण महिलांना आमचं एकच सांगणं आहे आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये त्यांना मदत करतो की तुम्हाला जर मिळत आहे तर त्या घ्यावा. मुख्यमंत्री असो किंवा कुठलेही नेते मंडळ त्यांच्या खात्यातून तुम्हाला पैसे देत नाही. हा जनतेचा पैसा आहे आणि हा तुम्हाला मिळत आहे, तर याचा फायदा हा महिलांनी घ्यावा. पण याचा परिणाम जर विधानसभेत जर होण्यात असं त्यांनी जो अजेंडा घेतलेला आहे, तर ऍज अ महिला म्हणून मला असं वाटत नाही की या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी असा कुठलाही त्यांचा परिणाम. म्हणजे रश्मिताईंचं म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्र शासनानं मंजुरी दिली. आता ते आरक्षण कधी लागू होणार हा नंतर किंवा संशोधनाचा विषय, म्हणजे 2028 शिवाय त्याचा लाभ कुठल्या महिलांना मिळणार नाही. तशीच ही योजना आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शासन आता काही करो, सत्ताधारी आता काही करो, परंतु ते कुठल्या उद्देशानं करताय हेच जनतेला किंवा मतदारांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. जर ती लाभाची योजना असेल तर नक्कीच महिलांनी किंवा जो कोणी लाभार्थी आहे त्यांनी लाभ घ्यावा असं रश्मिताईंचं म्हणणं आहे. मी परत एका त्याच मुद्द्याकडे येतो सर. आपल्याला हा पुढचा प्रश्न आहे की आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे, नंतर मग विधानसभेचं निवडणुका आहेत. हे अधिवेशन म्हणजे एक मोठी संधी सत्ताधारी पक्षासाठी आहे आणि त्या काळात यांनी जसं आता लाडली बहीण योजनेचं आपण सांगितलं, अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस अजितदादांनी केलेला आहे. आजच म्हणजे कालच्या त्यांनी याच्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवलेला आहे. 20 कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ते आंदोलन करणार होते. काही दिवस माझा एक 20 कर्मचाऱ्यांसोबत जेव्हा बोलणं झालं होतं अधिकाऱ्यांसोबत, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आमची मागणी ही गेल्या अनेक वर्षापासून आहे. तेव्हा तर भाजपची किंवा उपमुख्यमंत्र्यांची भूमिका अशी होती की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. पण आता त्यांनी लगेच आम्ही दुसऱ्या दिवशीपासून आंदोलन करताय, पुढे निवडणूक आहे हे पाहून आमच्या पूर्ण मागण्या मंजूर केल्या. तर हे सगळं आता जे चालू आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाला धरूनच हा प्रश्न आहे की या सगळ्याचा फायदा महायुतीला होईल का? हे बघा, आपण ज्या वेळेस आपण बघितलं असेल केंद्र शासनाने पण लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर खूप मोठ्या मोठ्या योजनांच्या घोषणाबाजी केली. सेंट्रल गव्हर्नमेंटचे TADA मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केली, पण त्याच्या फायदा लोकसभेला झाला का त्यांच्यावाला? नाही. ज्याप्रमाणे त्यांना असं वाटते की लाडली बहिणी योजना जशी ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलर झाली किंवा त्याच्यामुळे त्यांची सरकार बसली, तर हा कारण नसतो. आणि तशी महाराष्ट्राची जी जनता आहे ते खूप पुरोगामी विचाराची आहे आणि अशा इलेक्शनच्या तोंडावर, निवडणुकीच्या तोंडावर हे घोषणाबाजी करून त्यांना असं वाटत आहे का कुठंतरी मतदानामध्ये फरक पडेल, तर असं होत नाही. त्यांना लोकसभेच्या जे परिणाम आले आहे, त्यांची जी भीती आहे महायुतीची, ते ह्या बजेटमध्ये बघायला मिळाले आपल्याला. कारण की ज्याप्रमाणे विद्युत कर्मचाऱ्यांचे पगार वाढ केली आहे त्यांनी, आणि त्याचे पैसे कुठून काढायचे तर जनतेकडून. इलेक्ट्रिक बिल किती महाग आहे, युनिट किती महाग, देशामध्ये सर्वात जास्त महाग वीज आपण घेत आहोत, जेव्हा की उत्पादन करता आपण आहोत. बरोबर. अदर स्टेट सेंट्रलकडून विकत घेतात आणि तिथं स्वस्त आहे, आणि आपण स्वतः इथं उत्पादन करतो तरी महाग आहे. हा फरक लोकांना कळते ना.
तुम्ही एकीकडे दुसऱ्या कोणती तरी योजना कोणाला देत आहे आणि दुसरीकडे जनतेला तुम्ही हराश करत आहे, बिलाच्या भार देत आहे त्यांच्यावर, तर हा फरक लोकांना कळेलच ना. म्हणून तो त्याचा फायदा कुठे होणार नाही त्यांना. शेवटी हे राजकारण आहे. महाविकास आघाडी असो की महायुती असो, कदाचित महाविकास आघाडीचं सरकार असतं तर अशाच पद्धतीच्या योजनांचा किंवा अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या असत्या असं आपल्याला वाटत नाही का? नाही, नक्कीच योजनांच्या घोषणा तर कराव्याच लागते इलेक्शनच्या पूर्वी, पण त्या योजना खरंच आपल्या प्रदेशाला लागू होतात का, त्या आपण लॉंग टर्म पर्यंत घेऊन चालू शकतो का? नाही तर आज फक्त इलेक्शन काळासाठी घोषणा करायची आणि मग नंतर समोर गेला बंद पडायचं. आपलं म्हणणं असं आहे की महायुतीने आता ज्या घोषणा केलेल्या आहे किंवा ज्या काही योजना आणल्या ह्या केवळ आणि केवळ निवडणूक समोर पाहून आणलेल्या घोषणा आहेत. कारण की त्याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे आम्ही जिथं ज्या स्टेटमध्ये जे योजनाच्या घोषणा केल्या असेल तर पूर्णपणे आमच्या राहुल गांधीने लागू केलेल्या दुसऱ्या दिवशी, पण यांनी जिथं या स्टेटमध्ये घोषणा केलेल्या आहे तुम्ही बघा तफावत आहे. त्यांनी आतापर्यंत योजना लागू केलेल्या नाही, त्या सेंट्रलची बी असेल. आता सेंट्रलमध्ये जे योजना यांनी लागू केल्या सरकार आले तर त्यांनी पुरे केले का? त्याचाच फायदा कर्नाटकात झालेला आहे. म्हणजे जे या घोषणा जे आश्वासनं दिली, जे राहुल गांधी आश्वासन देते ते आश्वासन पूर्ण करतो. माझा एक आपल्याला शेवटचा प्रश्न आहे ताई, आपल्याला पहिले प्रश्न आहे, मग मी यांच्याकडे शेवटच्या प्रश्नावर येतो. आपण पूर्वी खासदारकीच्या उमेदवार होता, फॉर्म रद्द झाला, उमेदवारी आपली रद्द झाली आणि नंतर भाऊ यांनी निवडणूक लढवली, ते खासदार झाले. एक सहचारिणी म्हणून त्यांच्या या विजयाकडे आपण कशा पद्धतीने बघता? माझ्यासाठी फार अभिमानाचा हा एक ताजं उदाहरण म्हणता येईल आपल्याला. कारण आज रश्मी बर्वे जरी उमेदवार होती पण ती विरोधकांना पचवता आली नाही आणि त्याच्यामुळे आज आमच्या आदरणीय केदार साहेबांचं मी मनापासून आपल्या मार्फत, आपल्या मीडियाच्या मार्फत, चॅनल मार्फत आभार मानेन, धन्यवाद देईल. कारण नेत्यांनी जो उमेदवार ठरवला त्यांच्या पाठीमागे सगळे कार्यकर्ते काम करतात. आज रश्मी बर्वेची जर उमेदवारी रद्द झाली तर रश्मी बर्वेच्या ऐवजी केदार साहेबांना किंवा पक्षश्रेष्ठीला कुठलाही उमेदवार ठरवता आला असता. पण आज माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्या पतीवर विश्वास ठेवून, माझ्या परिवारावर विश्वास ठेवून आज आमच्या नेत्यांनी माझ्याऐवजी माझ्या पतीला उमेदवारी दिली. त्यासाठी खरंच आमच्यासाठी खूप मोठी ऐतिहासिक अशी इतिहासामध्ये नोंद केल्या जाईल. आणि एक जो पद असतो आणि पद नसते, सत्ता असते, कधी सत्ता असते, पण नेत्यांचा जो विश्वास, तो विश्वास आणि प्रामाणिकता ही आमच्यासाठी फार महत्त्वाची. आणि त्यासाठी काहीही असो, पण आज ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवला, केदार साहेबांवर विश्वास ठेवून नागपूर ग्रामीणच्या 13ही तालुक्यातील सर्व जनतेने विश्वास ठेवला, महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी विश्वास ठेवला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे इलेक्शनच्या आधी आम्ही म्हणत होतो की खरा उमेदवार रश्मी बर्वे आणि आता मतदारांना रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला 2 खासदार मिळाले असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. एक माझा फक्त शेवटचा प्रश्न जाता जाता, मतदारांनी आपल्याला खूप साथ दिली, आपल्याला चांगल्या मतांनी निवडून आणलं. आपण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला. आता या जनतेला देशोन्नतीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षासाठी काय आव्हान आपण करू इच्छिता किंवा काय विश्वास देऊ इच्छिता? ज्या प्रकारे आपलं सर्व माहितीच आहे कशा प्रकारे मी उमेदवार बनलो, कशा प्रकारे निवडणूक झाली आणि आपण आताच सांगितलं का 2 खासदार, नक्कीच 2 खासदार राहणार आहे जिल्ह्यामध्ये. कारण की त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे, 3.25 वर्ष त्यांनी काम केलं, त्या उमेदवार होत्या. लोकसभेमध्ये प्रचंड त्यांच्या दांडगा फिरण्याचा अनुभव आहे, त्यांना सर्व माहिती आहे. म्हणून नक्कीच मला खूप मदत होणार आहे त्यांची आणि त्या माध्यमातून 2 खासदार आम्ही काम करणार. मी दिल्ली बघेल तर ते लोकल बघतील. म्हणजे आम्हाला कुठेही जनतेला आमच्या कुठेही घरून परत जायची गरज नाही. घरी आलेल्या व्यक्तीला सर्व किंवा ऑफिसमध्ये आलेल्या व्यक्तींना मी नसलो तरी त्या अटेंड करू शकतात आणि त्यांच्या समस्या सोडू शकतात. म्हणून 2 खासदार म्हणून आम्ही, आता जनरली कसं होतं पत्नी एक ऍक्टिव्ह आहे तर पती साईडला असतो किंवा पती ऍक्टिव्ह आहे तर पत्नी गृहिणी असते, पण आम्ही दोघेही वर्किंग आहोत. त्यामुळे आम्हाला दोघांनाही काम करण्याची संधी आहे. याच्यामध्ये एकाच पदं येतात जातात, पण लोकांचे जे आपल्याला विश्वास आहे त्याला पुरेपूर आपण विश्वासावर त्यांच्या परिपूर्ण उभं राहायचं आणि त्यांच्या विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊ द्यायचं नाही. हे आमच्या नेत्यांनी आणि आम्ही ज्यांच्या नेतृत्वात काम करतो, माननीय सुनील भाऊ केदार,
त्यांनी आम्हाला तीच शिक्षा दिलेली आहे का सत्ता ही भोगासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही लोकांना आश्वासन दिलेले आहेत, मग तो आमचा शेतकरी वर्ग असो, महिला वर्ग असो किंवा युवक वर्ग असो, यांना न्याय द्यायसाठी आम्ही जे प्रश्न संसदेत उभे केलेले आहे. आपण बघितलं असं नीटवर आम्ही कशा पद्धतीने भांडलो. पंतप्रधानांच्या जेव्हा भाषण सुरू होता, राष्ट्रपती अभिभाषणावर उत्तर म्हणून, त्यावेळेस आम्ही सर्व विषयावर त्यांना बोलायसाठी बाध्य केलं. तर आम्ही कुठे थांबणार नाही आहे. जे जनतेला योग्य न्याय देण्याकरता आम्हाला जे पदं दिलेले आहे त्याच्याकरता आम्हाला रस्त्यावर यावं लागेल तरी रस्त्यावर यायचे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या मतदारसंघाच्या लोकांना न्याय द्यायचा आहे, रोजगार द्यायचा आहे, त्यांच्या शेताच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहे आणि त्यानुसार आम्ही आज फिरून सर्व प्लान तयार करून त्यांनी ऑगस्ट आता 22 तारखेपासून माझा सेशन सुरू होणार आहे. बजेट सेशन 12 ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर मी जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल का वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या योजनांवर काम करणार आहोत. निश्चितच सर, अतिशय चांगलं विजन. यामध्ये मी सांगते, आता जो आपण यापूर्वी मला प्रश्न केला, रश्मी बर्वे ही काही अचानक अशी मोठी झाली नाही. बरोबर. रश्मी बर्वे ही घरी गृहिणीच एक, पण ज्या पद्धतीने रश्मी बर्वे वर गेली किंवा सगळा जो अनुभव, प्रशासकीय अनुभव, सगळ्या कामामध्ये एक सतर्कता, तर याच्या पाठीमागे माझ्या पतीचं पाठबळ होतं. अर्थातच बाहेरही होतं आणि घरी होतं. कारण मला कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा अनुभव नव्हता. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तर 2020 पर्यंत. पण जेव्हा जसं जसं माझं नाव वर गेलं तर याच्यामध्ये मला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी सेकंड टू सेकंड मला यांचं पूर्ण पाठबळ लागलं. आणि त्याच्याचमुळे बॅकअप जर आपला इतका मजबूत असेल, मी कुठे चूक करते, मी भाषणामध्ये कुणाचं नाव घेते, कुणाचं नाव सोडते, तर इथून माझी एक म्हणजे यांची एक नजर होती. आणि याच गोष्टीचा मला फायदा झाला की माझं नाव हे मोठं करण्यामध्ये साहेबांचा खूप मोलाचा भाग होता. तर आज मला म्हणजे अभिमान वाटतो की आज खासदारसाठी, साहेबांसाठी मला कुठेतरी त्याचा उपयोग करता आला. तर आमचं म्हणजे दोघंही एकमेकांना पूरक आहे, दोघंही एकमेकांचे बॅकबोन आहात. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सगळे विचार सुद्धा तुमचे त्या दृष्टीने सगळे जुळत आहेत. आज आपण इथे आलात, आपले सगळे उमेदवारीच्या काळातले अनुभव, आपण उपसरपंचापासून खासदारकीपर्यंत कसा आला, संसदेतले अनुभव आणि आता मतदारसंघात फिरतानाचे अनुभव आपण आमच्या सर्व प्रेक्षकांसोबत शेअर केले. त्याबद्दल मी पुन्हा एक वेळा आपणा दोघांचेही आभार मानतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी देशोन्नती परिवारातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभार आपल्याला. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.